नाही देवाच्या घरी असा साच्या नाही चोपदार मारा टाक मातीन काळ गणपती. हा एक एक माणूस एक एक प्रोडक्ट असं पद्धतशीर बनवलं. काही काही माणसं एवढे ठेंगणे बनवले. नवीन बंगला बांधणं चालू आहे, मिस्त्री जोड जर जाऊन उभा राहिला तो मिस्त्री खिळा समजून ठोकूनच देते, कारण त्याची उंचीच तेवढी आहे. हे व्यंग नाही. एखादा एवढा उंच आहे की असं वाटते की बा 300 रुपयाची ॲल्युमिनियमची शिळी कायले आणा याच्याच खांद्यावर चढा. माणसाचं शरीर एकसारखं नाही आहे. काही जणांचे नाकं पहा तुम्ही, म्हणजे इथं नका भाऊ घरी गेल्यावर पाहिजे नाकं पहा. काही जणांचे असं चिरेदार नाक, असं वाटते काय गावच्या मिस्त्रीनं वासला चालवला 15-20 मिनिट. आणि काही जणांचं नाक शेंड्यावरच एवढं ढेंबर आहे. गजानन बाबाच्या पंक्तीतला बुंदीचा लाडू ठेवा त्याच्या नाकाच्या शेंड्यावर. या शिरसो मूर्तिजापूर पुंडलिक बाबाच्या दर्शन खाली पडणार नाही. माणसं एकसारखे नाहीत, ही भगवंताची रचना. विठ्ठल हा माणसाचा जन्म तसा भेटत नाही. नरदेह दुर्लभ जाना. हा दुर्लभ काय, कारण याच जन्मामध्ये आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही ज्ञान नाही कोठे, आणि काही हे याची देही घारे देवाचे भजन. हा देह गेला की अटपला कार्यक्रम. आणि काही ज्ञान नाही कुठे. हा माणसाचा जन्म, यामध्ये आपण भजन करू शकतो. भजनामध्ये भजन करणे म्हणजे काय, सगळ्या व्यासपीठाची तुमची सगळ्याची माफी मागतो मी. ते बोलण्याच्या अधिकाराचा नाही, पण बोलतो. भजन करणारे 10 वर्षामध्ये वाढले का कमी झाले? बिंदास बोला तुम्ही. माया कीर्तनात बोलले तर पुढच्या महिन्यात लाईट बिल शिल्लक येत नाही, सोलर बसवू आपण, टेन्शन नको. 10 वर्षामध्ये भजन करणारे आमच्या सारखे वाढले का कमी झाले? वाढले, बरोबर आहे. 10 वर्षामध्ये मंदिरात जाणारे वाढले का कमी झाले? वाढले. 10 वर्षामध्ये पंक्ती देणारे वाढले. 10 वर्षात पंढरपूरला जाणारे साईबाबाचे भक्त, शेगाववाले, टाळकरी, वारकरी, दारू पिणारे. CID दया कुछ तो गड़बड़ है ना. इसका मतलब पोपटलाल और जेठालाल की दोस्ती है. विठल सर, पंढरपूरला जाणारे लोक वाढले, माझ्यासारखे फेटा बांधून कीर्तन करणारे वाढले, तर दारू पिणारे लबाळी करणारे कमी व्हायला पाहिजे होते, पण ते झाले नाही. कोण? गण गण गणात भूती. बस झाला, आता खायला तकलीफ घेता. बाकीचं मा इकडे आहे उदळा. सगळ्या माणसं वाढले, पण गडबड कुठं होते? गण गण गणात भूती जेव्याले शेगावले होते. गण गण गणात, गण गण गणात. जे दिंडीमध्ये चालले ते भजन करण्यासाठी चालले का, याचं सुद्धा चिंतन केलं पाहिजे. जैन फेटा बांधला तेले समाजाचं भलं व्हावं याची तळमळ बेंबीच्या देटापासून आहे का, याच्यावर चिंतन झालं पाहिजे. जे हातामध्ये ध्वज घेतात आणि गळ्यात टाळ टाकतात ते भजन करणारे चांगले असतात, पण सगळे भजनावाले भजन करून राहिले का, याच्यावर चिंतन झालं पाहिजे. हर घड़ी ही राम कहना ये बड़प्पन है महा, पर छल कपट चुगली न छोड़ी तो भजन कैसे रहा. प्रत्येक सेकंदाला देवाचं नाव घेणं चाललेलं आहे, पण ते देवाचं नाव देवासाठी घेणं चालू आहे का, याच्यावर चिंतन केलं पाहिजे. माझा मुद्दा लक्षात घ्या.
या देहामध्ये दुसरं काही घडण्याकरता हे नाहीये, फक्त भजन करण्याकरता. भजन कोणतं? मी आता जे विठ्ठल विठ्ठल म्हटलं, यांनी जे म्हटलं ते नाही. भजन म्हणजे आपल्याला जे टाळ गळ्यात घेऊन दिसतात ते नाही. भजन म्हणजे जे महाराज फेटा बांधून दिसतात ते नाही. भजन म्हणजे देर आर लिटिल डिफरन्स बिटवीन सिंगिंग अँड डुईंग. सिंगिंग म्हणजे म्हणणे आणि डुईंग म्हणजे करणे. भजन म्हणणारे वाढले, पण भजन अंतकरणापासून करणारे मात्र कमी झाले. जगद्गुरु तुकाराम महाराज भजन म्हणत नव्हते, भजन करत होते. आणि भजन करण्याकरता हा देह आहे. भजन करणे म्हणजे 5 लोक बसले, तबला पेटी मांडली, भजन सुरू झालं. घर मालक म्हणे मंदातला दरवाजा बंद करतो, तुम्ही चालल्या रातभर घोयगाय. ज्याच्या घरी भजनाला गेलो तोच भजन ऐकत नाही. का ऐकत नाही? आणि जगद्गुरु तुकाराम महाराजनं भजन केलं तर कबूतर ऐकते. आता नवीन गायक आले काही, हे तर सगळे बुवा मंडळी, हे तर शास्त्रोक्त पद्धतीचा कार्यक्रम आहे ओरिजिनल. पण मी रोजच हिंडतो, कधी कधी दिवसाले 3-3 जाग्यावर जातो रोजच. काही काही आमच्या नशिबी असे येते, आपण त्याला म्हणावं प्रमाण द्या, तो एका पहिला राग सुरू करते. एक राग म्हटला की त्याच्यात दुसरा राग म्हणते. वरती करो निया तोंड हा कामारी तो प्रचंड राग आळवितो नाना काय गातो हे कळेना. वरती करो निया राग आळवितो महाराजसाठी टाळी वाजून द्या. बरोबर 1 सेकंदाचा सिग्नल लागला की गाडी पटकन काढली पाहिजे, नाही तर ऍक्सिडेंट होते. वर तोंड करून एक राग, त्याच्यात दुसरा राग, त्याच्यात तिसरा राग, त्याच्यात चौथा राग. एवढे रागईत राग म्हणते की ऐकणाऱ्याले राग इथे बोर तोंड्याबद्द झाला ना. हे परिस्थिती आहे, हे कोण्या गायकाचं वर्णन नाही आहे. भजन करणं म्हणजे सुरांची सुरावट करणं नाही. भजन म्हणजे स्वरात गुणगुणणे नव्हे. भजन म्हणजे अंतकरणाला सतशब्दाच्या ठिकाणी स्थिर करून अंतकरणाला सत्कर्माकडे प्रवृत्त करणे म्हणजे भजन करणे. जरा झोपताना या शब्दावर विचार करजा. या संप्रदायामध्ये गाथा मूर्ती सद्गुरु बोधे बाबा चाल म्हणायचे. ऐकल्यावर माणसाला समाधी लागायची, कारण ते भजन म्हणत नव्हते, भजन करत होते. विडल आटपला माझा मुद्दा. हे भजन म्हणणाऱ्यांसाठी नव्हतं, तुमच्यासाठी होतं. आपल्याला वाटते 10 मिनिटं भजन तोंडानं म्हणणे म्हणजे भजन करणे वय. हा देह भजन म्हणण्यासाठी नाही, भजन करण्यासाठी भेटला. आणि काही ज्ञान देवे दिला देह भजन गोमाता सोया झाला पाटा बाधिकेचा. वा वा. सोया झाला पाटा बाधिकेचा. सोया झाला पाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमाता सोया झाला पाटा बाधिकेचा. सोया झाला पाटा बाधिकेचा. सोया झाला पाटा हा भजन करण्याकरता जन्म आहे, देह आहे, म्हणून हा दुर्लभ आहे. चला पुढे. जसा मनुष्य देह दुर्लभ आहे, तसा नुसता मनुष्याचा देह दुर्लभ नाही. मनुष्याचा देह तर एवढ्या जणांना भेटला, करोडो लोकांना भेटला. पण ते लोक या मनुष्याच्या देहानं काय करून राहिले? जैले हरिपाठात पावली खेळायला पाहिजे ते कुकुसकूचा खून करून राहिले. जैन अभंग आळवायला पाहिजे, त्या घरातल्या पोट्टेच्या तोंडावर अभंग नाही, अभंग डिलीट झाला, तो दबंग झाला. ज्यांनी गावाच्या मंदिरात जायला पाहिजे त्यांचे पावलं बियर बारकडेच वळताना दिसत आहेत. ज्या तरुण पोरांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी, ग्रामगीता, भगवद्गीता, गजानन विजय ग्रंथ पाहिजे,
त्यांच्या हातात बियरची बाटली दिसते आहे. ज्यांचे पावलं मंदिराकडे पाहिजे त्यांचे पावलं बियर बारकडे वळताना दिसत आहेत. आणि ज्यांच्या छाताडातून देश चांगला व्हावा याच्या करताची गीत पाहिजात त्यांच्या छाताळामध्ये गायछाप जर्दा केसर युक्त विमल आहे. मला एक जण म्हणे ते हनुमानजीनं छाती फाडली महाराज ते खरं आहे का? मी म्हटलं हाव खरं आहे. म्हणे मी फाडू का? मी म्हटलं राहू दे तू फाडू, कारण तो जर छाती फाडली तर गडग्राम पंचायतचं कर्ज फिटीन एवढ्या रुपयाचा खर्रा आणि पुळ्या बाहेर पडतील. विठ्ठल ही अवस्था झालेली आहे. ही अवस्था का झाली? कारण हा देह प्राप्त झाला, पण प्राप्ती झालेल्या वस्तूची प्राप्त्यर्थ उद्देशानं काय नीती होती हे लक्षात आली नाही. आपल्या गावरान भाषेत सांगतो डायरेक्ट, शेरभर जर पीठ आणलं तर वापस द्या लागते का तसंच ठेवा लागते? ज्या बाईनं तसंच ठेवलं तिले बाया तर काही म्हणत नाही, पण संध्याकाळी मीटिंग म्हणतात मुर्दा गेला पाहिजे त्या कांतीचा. का? कारण तिनं शेरभर पीठ नेलं पण परत दिलं नाही. तसा हा जन्म भेटला, पण या जन्माचं काही एक उद्देश आहे, याचा हेतू आहे. मला ज्ञानोबारायांच्या ओव्या खूप आवडतात. माऊली म्हणतात, का षडसखा परी वाढिले वाढोनी चोटा ठेविले ते सुनियाची उपेगाले जिया परी निंब निंबोडी मोडून आला तरी कावळी आसीच सुकाळ झाला भक्ती विन वाढीन नेला दोषा लागी मोरांगी असेसे बहु पिसे परी एकली दृष्टी नसे तियाची परी गा. काही समजलं का? काही चिंता ना करू, मी गायच्यासाठी आलो. विठ्ठल हे आपल्या ध्यानात येत नाही म्हणून आम्ही डायरेक्ट आळताच घेत असतो. माऊली म्हणतात पंचपक्वान्नाचं ताट सजवलं, पण ते सजवलेलं ताट चांगला स्वयंपाक बनवला माता भगिनी पहिल्यांदा कोणाले? बोला ना बिंदास. काय समाध्या घेता का पेंडॉल मध्ये? बोला ना. चांगलं ताट बनवलं सजवलं, वरण भात भाजी पोळी, पहिल्यांदा कोणाला? देवाला. पण आता काही लय शायने झाले, ते देवाला नाही डायरेक्ट नवर देवाला देतात. आणि काही तर एवढे शहाणे झाले, देवाला अर्पण करण्याच्या अगोदर स्वयंपाक खोलीत उभा राहते गॅस सिलेंडरच्या वट्याजवळ आणि ते म्हणते बालाजी बाबा खाऊन पहा, हा रानबोक्याही खाते. आपल्या संस्कृतीचं त्याला काही घेणदेण नाही. नियम काय? चांगलं जेवण बनवलं पहिल्यांदा देवाला. माऊली म्हणतात, का षडसखा परी वाढिले वाढोनी चोटा ठेविले. एका बाईनं चांगला स्वयंपाक केला, आता काही तुम्हाला सुगरण बनायची गरज नाही. आता ज्या बाईले ढोकळ्याचं स्पेलिंग येत नाही, DHOKLA, ती बाई सुद्धा मोबाईल उघडते, युट्यूब काढते, त्याच्या माईकले टच करते आणि त्याच्या तोंडाला ढोकळा कैसे बनाय. मग तिकडून एक बाई येते फळकं बांधून पोटाले, ये पीठ लीजिए उसमें रवा डालिए बाद में इनो डालिए बनाए ढोकळा खिलाए बोकळा. विठ्ठल सुगरण बनायची गरज नाही तुम्हाला. जुन्या काळामध्ये मसाले तयार केल्या जात होते. जुन्या काळा म्हणजे घरकुलवाल्याचा आणि दवेका दिव्यवाल्याचा कारखाना स्थापन व्हायच्या आधी असे 4-5 शेष पत्ते घ्यायचे. शेष पत्ते 4-5 घ्यायचे ढगे महाराज, बरोबर आहे. लवंगा घ्यायच्या, मिरे घ्यायचे, टिनावर वहू घालायचे. रविवारी भाजी बनवायची आहे की शनिवारी खाली काढायची. मग मोठा खलबत्ता घ्यायचा. आणि आपल्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त ज्याच्या संग दुश्मनी आहे, सगळ्यात जास्त ज्याच्या संग दुश्मनी आहे, डोळे बंद करायचे, त्याचं नाव आठवायचं नाही, हा मसाला कुट्याचा. त्याचं आठवण केली की मसाला बारीक आणि मग भाजीत टाकायचा. आता मसाले तयार करा नाहीत लागत, रेडीमेड मसाले भेटतात. बायाले रेडीमेड मसाले भेटतात आणि कीर्तनकाराले युट्यूबवर रेडीमेड मसाले भेटतात. विठ्ठल मसाला हाताने बनवल्या जात होता तेव्हा भाजीला चव होती. आता मसाल्याचे पाकिट पण भाजीले नाही, संसाराले सुद्धा चव उरली नाही, बेचव जिंदगी झाली. याचं कारण काय? याचं कारण सगळे संसाधन वाढले.
त्या बाईनं सुंदर स्वयंपाक बनवला दुसरीचा पाहून, माऊलीची ओवी वापस या बायपासनं, आणि ताट रस्त्यावर नेऊन ठेवलं. माऊली म्हणतात स्वयंपाक चांगला बनवला, पण ताट जर पंचक्रोशीच्या गजानन बाबाच्या चौफुल्लीवर आणून ठेवलं तर माणसं जेवतात का देव जेवते? दोघही पैकी कोणी जेवत नाही. ते सुनियाचे उपेगाले. जसं ताट पंचपक्वान्नाचं मौल्यवान आहे, पण रस्त्यावर नेऊन ठेवलं तर कुत्रे त्याच्यात तोंड घालतात, तसं हे पंचपक्वान्नाचं ताट मौल्यवान आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. पण हे जर भगवंताच्या भजनात नेलं नाही, सटविने नेला कैचा नाही, सटविने नेला कैचा नाही. हो भक्ती विना पशु कशासी वाढला, भक्ती विना पशु कशासी वाढला. हो सटविने नेला कैसा नाही, सटविने नेला कैचा नाही. भक्तीशिवाय माणसाचा जन्म आहे तो कशाशी वाढला? खाना पीना मजा करना ये तो पशु भी जानते, मानव जन्म कुछ और है, बिरले उसे पहचानते. खाणं पिणं तर सगळेले समजते. नागपुरात एका जणानं मला त्याच्या घरी नेलं, म्हणे महाराज मा घराले पाय लावा. म्हटलं मास तर घराले लागत नाहीत महिनाभर. नाही घरी चालाच लागते. म्हटलं बरं. गेलो त्याच्या घरी, कॉफी गिपी बनवून आणली. पहिला घोड घ्यायच्या आधी सुरू केलं. काही नव्हतं महाराज, हे टिनाचे टपर होते. म्या बांधला बंगला 3 कोटीचा. बरं कॉफी तूच पे, कायलेच बोलावलं मला. एक घोड घ्यायच्या आधी सुरू केली स्टोरी. म्हटलं वा 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 चांगला आहे. मग म्हणे महाराज मी दिसतो तुम्हाला 6 फुटाचा साधा सुद्धा माणूस. मग मी जरा असा अलर्ट होऊन ऐकायला लागलो तुमच्यासारखा. बा काय सांगते? मी दिसतो तुम्हाला 6 फुटाचा साधा सुद्धा माणूस, पण मले 6 लेकर आहेत 6 फुटाचे. मी म्हटलं डुकरीनले 14 आहेत. 6 लेकर जन्माला घालणे म्हणजे काय? लेकरांकरता बंगल्या बांधणे म्हणजे काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात घरट्याचा एक धागा निसटला की 4 काड्या आणून टाकणं तर चिमणीलाही समजते का? 2 तांदळाचे दाणे चोचीमध्ये धरून 1 पिलान करता न्यावा हे तर कबुतरालाही समजते का? आपल्या लेकरा भाकरांचा संसार बाजूला ठेवून जो संतांच्या विचारांचा संसार थाटतो त्याला माणूस म्हणतात. माणसाची व्याख्या आहे. पटलं तर वाचवत जात. ह्या काही गौतमीसाठी नाही. विठाला जन्म प्राप्त झाला, पण प्राप्त झालेला जन्म कशा करताय? खाना पिना मजा करना हे सगळेले समजते. 24 वर्षाच्या तरुण पोराला भेटा तुम्ही, त्याला विचारा तुला काय करायचं आहे? ते म्हणते महाराज मला MA करायचं आहे. मग काय करायचं आहे? मग ते म्हणते MPhil करायचं आहे. मग पुढे काय करायचं? मग पुढे नेट करायचं आहे. मग पुढे मग सेट, मग पुढे PhD. मग PhD झाल्यावर मग काय नाही, मस्त लग्न करायचं. टेडी बेअर सारखे 2 लेकरं, एक गोरीपान बायको. स्वप्न आहे काय? लो ड्रीम इज अ क्राईम. लक्षपूर्वक ऐका, मी रोज सांगतो. आय एम नॉट अळांचोट कीर्तनकार. आय एम MA, MPhil, नेट, सेट, PhD, MBA, NDDY, गोल्ड मेडलिस्ट ऑफ ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट अँड ऑल्सो सिनियर प्रोफेसर ऑफ लिंग्विस्टिक सायन्स. या सगळ्या डिग्र्या मिळवल्या मी. पण पुढचं आहे का? ह्या सगळ्या डिग्र्या मिळवल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपण 17 नाही 17,000 डिग्र्या मिळवा, पण तुकोबारायांच्या माऊलींच्या तुकडोजी बाबाच्या एका अक्षराची आपण बरोबरी करू शकत नाही. याला संत म्हणतात. ते संत सांगतात जन्म कायच्यासाठी आहे? डिग्रीचे कागद मिळवण्यासाठी नाही, बायको सोबत संसार करण्याकरता नाही, लेकर जन्माला घालण्याकरता नाही. मग या आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने, आयुष्याच्या साधने,
सच्चिदानंद पदवी घेणे सगळ्यात सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो 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 आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी मिळवण्याकरता हे जीवन ते सच्चिदानंद पदवी मिळवणे त्याला मुमुक्षत्व म्हणतात माऊली म्हणतात माझा संसार कसा आहे याची चिंता नाही माझे लेकरं बाकरं काय करतील याची चिंता नाही एकच चिंता आहे माझा उद्धार केव्हा होईल ते मुमुक्षत्व चला काय बे उद्धार पावेला काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा सजन करा समाधान चित्त माझे काय बे उद्धार पावेला काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा सजन करा समाधान चित्त माझा उद्धार केव्हा होईल हे चिंता आहे मुमुक्षत्व आणि माणसाचा जन्म भेटून जाईल मुमुक्षत्व जागृत होऊन जाईल पण दोन्ही गोष्टी कळण्याकरता आयुष्यात एक गोष्ट महत्वाची आहे पहिल्या चरणात उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य
मनुष्याचा जन्म का भेटला, मुमुक्षत्व जागृत झालं, या दुर्लभ गोष्टी संत जे दुर्लभतेनं भेटतात त्यांच्या भेटीने परिपूर्ण होतात. उजळली भाग्याता अवघी चिंता वारली. एक बारकावा सांगून जातो, माणूस चिंतेनं वारतो, पण संत दिसले की चिंता वारते, तिची तेरवी करा लागते. विठ्ठल चिंताक्रांत माणूस जगामध्ये कोणत्याही कोपऱ्यात जा भेटतात. जेवण करताना काही काही जण जेवते असे घास आणि वरते भीतीकडे पाहते. त्याला विचारा हे कोणती बिमारी आहे, म्हणे महाराज याचं नाव चिंत्यार रोग आहे. म्हटलं हा तुझा लवकरच चिंतांता चिताता करणारा, कारण चिंता नाही असा माणूस नाही. तुम्हाला वाटते आपण ज्याचं कीर्तन ऐकायला येतो तो कीर्तनकार निश्चिंत आहे, नाही, त्याच्या मागे तर सगळ्यात जास्त चिंता आहे. आजचंही अटपा लागते दुसऱ्या गावाला जा. बसलेले श्रोते त्याच्या मागे चिंता आहे. आलो तर खरी गर्दीत नाही, महाराज दिसला पाहिजे म्हणून. पण आता लक्षात आलं मागच्या कोपऱ्यातून एखाद्याला आपल्याला जसं याचं कीर्तन आवडून राहिलं तशी आपली जर चप्पल आवडली तर मग कसं. जे मागच्या कोपऱ्यात आहेत तुम्हाला वाटते ते निश्चिंत आहेत, ते सगळ्यात जास्त चिंतेत आहेत. तिकीट काढलं, शो मध्ये येऊन बसलो, पण हिरोच नाही दिसून राहिला. चिंता नाही असा जीव नाही, व्यवहारिक चिंता असणारा जीव आहे. संत भेटले तर दोन्ही प्रकारच्या चिंता निवृत्त करतात. एक व्यावहारिक चिंता आहे आणि दुसरी पारमार्थिक चिंता आहे. जो आता अभंग म्हटला प्रमाण दिलं, वेळेची बंधन आहेत म्हणून थोडक्यामध्ये व्यावहारिक चिंता आणि पारमार्थिक चिंता दोन्ही चिंतांचं निरसन संत भेटले की होते. सोप्या शब्दात सांगू, माझ्या उजव्या बाजूला जो पुतळा तुम्हाला पाहायला भेटतोय तो नुसता पुतळा नाही आहे. या पुतळ्याकडे जरी पाहिलं तरी मुर्दार पुतळ्यामध्ये हिंदुत्व आणि धर्म जागृत होईल. ते शिवाजी महाराज, हे छत्रपती शिवाजी महाराज. मातीच्या खडकावर पुणे, सुपे आणि चाकणच्या भागात मुठभर मावळ्यांना घेऊन लढण्याच्या पूर्वी मातीच्या खडकावर जगद्गुरु तुकाराम महाराज उभे राहिले. गळ्यातला विरा थांबवला, हातातल्या चिपड्या थांबवल्या आणि बोलायला लागले बोट करून, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की. तेली माळी कुंभार चांभार महार मातंग पाटील धनगर देशमुख आदिवासी उच्चभ्रू सगळ्या लोकांना एकत्रित करा. हातामध्ये विळा घेऊन खुरपण काढणाऱ्या शेतकऱ्याच्या हातात समशिरी द्या. राजे स्वराज्याची स्थापना करा, कारण तलवार हे मनगट मर्दाच असेल त्याच्यात शोभून दिसते, नेबळटाच्या हातात तलवार शोभा देत नाही. या सगळ्या तरुणांच्या हातात तलवारी द्या आणि स्वराज्याची स्थापना करा. जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवरायांना भेटले. आज 450 वर्ष झाली शिवशाहीला, पण दररोज प्रशांत महाराज ठाकरेले बोंबला लागते, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन मेरी जीजा ऐसी मौत ही लोगों जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं छत्रपतीचं शिवरायाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गडाच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
माझा आवाज बसलेला आहे स्ट्रेप्सिलच्या गोळ्या का तुम्हाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजलंय गडकिल्ल्याच्या दगडावर. मैदानावर एखाद्या घोड्यानं मुसंडी मारावी एखाद्या घोड्यानं मैदानावर टापा उचलून नाचावं नाव घेतलं की मैदानावर घोड्यानं मुसंडी मारावी तसं धमन्यांमधलं रक्त उड्या मारते शिवाजी महाराज म्हणता परवा एक शायना मला भेटला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजचं नाव काय लिहिलं म्हटलं तुझा अभ्यास कमी आहे अजून कीर्तनात हे जे भालदार चोपदार उभे राहतात का नाही हे पहिले नाहीत उभे राहत जा जरा इतिहास उघडून पहा कीर्तन सुरू झाले मोगलशाही कुतुबशाही आदिलशाही महाराष्ट्राच्या छाताळावर थैया थैया उड्या मारत होती त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तन सुरू झालं की एका पैलवानाला चोपदार म्हणून उभं केलं कीर्तनात जर कोण व्यत्यय आणला हा हातातला जो राजदंड आहे तो राजदंड आळवा करायचा आणि एका भुक्कीत त्याला व्यत्यय आणणाऱ्याला खाली पाडायचे शिवाजी महाराजची कृपा आहे काही आता भाषण देऊन राहिले शिवाजी महाराजांचा इतिहासात कीर्तनात खूपच झाला त्या बापाचं सांगू का मग महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य मोठं आहे दोन शब्द बोलून जाईल आज पोराईनं दाढी शिवाजी महाराज सारखी लावली एकदम चांगली गोष्ट आहे ते खालून कटिंग करून वरते गोबीचे फुलं ठेवल्यापेक्षा चांगलं आहे काही काही जणांना अशी गोबीचे फुलं काढले त्याने पाहिलं की आपल्याला विचार पडते गोबी वावरात पेरली फुलं इकडे कसे का काही काही जणांना 2 एकर नांगरलं 2 एकर तसंच ठेवलं आता काही जण त्याच्यावर रंगकाम करून राहिले परवा मला एक जण म्हणे याच्यावर पाल काढतो म्हटलं सुंदर काम आहे अंडे द्यायला लागले हे केशभूषा शिवाजी महाराजांसारखी चांगली गोष्ट आहे माझ्या प्याऱ्यांनो छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या हेअरस्टाईलचा नाही आपल्या लाईफस्टाईलचा विषय आहे लक्षात घ्या शिवाजी महाराज सारखं जगता आलं पाहिजे आजही छत्रपती शिवरायांची आठवण येते अजून सांगू 450 वर्ष झाले तरी त्याची हेअरस्टाईल चालते याचा अर्थ काहीतरी दम असेल ना दर 5 दिवसाले चित्रपटाचे फेमस गाणे बदलतात पण जैन रक्ताच्या थेंबा थेंबात प्रवेश केला ते जिवंत आहेत ते शिवाजी महाराज त्याच्याबद्दल काय बोलावं ते शिवाजी महाराज घडले नसते दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स डबल इन्व्हर्टेड कॉमा सिंगल अंडरलाइन पॉइंट नोटेड इन युअर हार्ट डायरी ते छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते जर त्यांना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांची भेट झाली नसते उजळली भाग्य आता अवघे चिंता वारली आपलं भाग्य त्यांच्या भेटीनं उजळते मोठी गोष्ट नाही हो 4 लोकांचं जीवन सुंदर होते मोठी गोष्ट नाही हो जगद्गुरु तुकाराम महाराज नावाच्या एका संतांची भेट यांच्या सोबत झाली म्हणून अख्ख्या महाराष्ट्राचं भाग्य उजळलेलं आहे विठ्ठल
उजळली भाग्यात. भाग्य म्हणजे काय? निकटवास बरा संता पायी निकटवास बरा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा. निकटवास बरा. पायी निकटवास बरा. महाराजांचं प्रमाण आहे गाथेमधलं. भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. आपली भाग्याची व्याख्या वेगळी आणि संतांची वेगळी. संत म्हणतात या आयुष्यात भाग्याची गोष्ट एकच आहे, गजानन बाबाच्या मंदिराची सेवा करण्याचं भाग्य भेटलं. मी रोज साधू संतांच्या दरबारात एक वाक्य बोलतो, तुम्ही हातामध्ये झाडू घ्या आणि घरी झाडझूड करा, तुमच्या घरातला कचरा साफ होईल. तर तुम्ही हातात झाडू घेऊन गजानन बाबाचा दरबार झाडा, तुमच्या नशिबातला कचरा साफ होईल. आलं का लक्षात? यांच्या पायाची सेवा करणं हे भाग्य आहे. एखाद्या माणसाले म्हणा का होते पाटील उठले नाहीत 9 वाजले, त्याच्या इकडे जरा पैशाचं काम होतं. बाबा बाबा महाराज पाटील होत ना ते एवढ्या लवकर उठतात का? भाग्यवान माणसं ते 10च्या पुढे उठतात. म्हटलं 10च्या पुढे उठणारा जर भाग्यवान आहे तर अकोल्याच्या GMC मध्ये जो रोगी आहे तो दुपारी 2 वाजता उठते, तो तर महान भाग्यवान व्हायला पाहिजे. उशिरा झोपणे म्हणजे भाग्य नाही. पैसा कमावणे भाग्य नाही. इथं 25 ते 30 वर्ष गटातले पोरं कोपरेनं उभे आहेत. त्या तरुण पोरांना लक्षात घ्या, पैसा कमावणे चांगली गोष्ट आहे. जो महाराज कीर्तनातून सांगत असेल पैसा नश्वर आहे, काही कमावू नका, काही त्याले म्हणा तू काऊन एसीच्या गाडीत हिंडतात हे सांग पहिले. खूप पैसे कमावले पाहिजे माणसानं. पैशानं खिसा गरम असेल तरच लोक नरम राहतात, नाही तर अंगावर पाय देऊन जातात. खूप पैसे कमावले पाहिजे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, नुसता पैसा कमावणे भाग्याचं लक्षण नाही. आता 1.5 महिन्याच्या पूर्वीची गोष्ट आहे. अमेरिकेमध्ये डॉलरमध्ये पैसा कमावणाऱ्यानं एकानं खिडकीतून, विजय महाराज खिडकीतून 3 कोटी रुपये फेकून दिले. गायकवाड महाराज 3 कोटी अशी डॉलरची नोट घेऊन फेकून दे. पत्रकारानं त्यांच्या सगळ्या नोटा फेकणं झाल्यावर त्याला विचारलं 3 कोटी रुपये डॉलर मध्ये फेकून राहिला वाय? तो सांगायला लागला बिकॉज आय एम व्हेरी अलोन फिलिंग. मी हे 3 कोटी रुपये फेकून देऊन राहिलो का? कारण हे 3 कोटी रुपये माझ्याकडे आहेत, पण माझ्या मनातलं दुःख हक्कानं सांगावं असं माझ्या घरात कोणीच नाही आहे. पैसे तुम्हाला वस्तू विकत आणून देऊ शकतात, सुख नाही देऊ शकत. पैसे तुम्हाला वस्तूचा भडीमार करू शकतात, तुमचं जीवन आनंदित करू शकत नाहीत, भाग्यवान बनवू शकत नाही. पैशावाला भाग्यवान आहे, पण कोणता? महाराज मले 3च पोरी आहे, माझजवळ 180 एकर जमीन आहे. म्हटलं गजानन महाराजले वर्गणी किती फाळली? म्हणे 11. म्हटलं तुझे लवकर 11व होणार आहे, लवकर 11व होणार आहे तुझे. पैसा असणारा भाग्यवान नाही आहे, त्या पैशानं संतांच्या दरबाराची सेवा करणारा भाग्यवान आहे. आपले पैसे तिकडे गेले पाहिजे. पटलं असेल तर वाजवा टाळ्या, काही वर्गणी शिल्लक नाही फाळा लागत टाळ्या वाजवल्या तर. विठ्ठल पैसा कमावणे भाग्य नाही आहे. जालन्यामध्ये संभाजीनगरच्या बाजूला शिवजयंती होती. मी गेलो व्याख्यानाला. आपल्या इकडच्या मिरवणुका काहीच नाही. हे उत्सव चांगले आहेत. हा तर पंचकृषीतला आपल्या भागातला सगळ्यात मोठा सप्ताह, शिंटाळी वाजून द्या. पण इकडे झाला तुम्ही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, 41 थार गाड्या होत्या भाऊसाहेब. किती? 41 थार. आणि मधात आमची एक थार. एवढ्या थार पाहून तर मलेच थरार सुटला.
मग मी त्याच्यात उभा राहिलो. शिवजयंतीची मिरवणूक, एका हातात तलवार दुसऱ्या हातात भगवे झेंडे, जय भवानी जय शिवाजी. थोडीशी मिरवणूक पुढे गेली. जालना शहर का लायना आहे का, माझे पाय दुखायला लागले. मी खाली बसलो. माझ्या बाजूने जे पाटील उभे होते त्याला म्हटलं बसा खाली. म्हण नाही महाराज तुम्ही बसा. म्हटलं महाराज लोकांचा मान ठेवते बा म्हणून बसत नसेल. म्हटलं बसा, लोड नका घेऊ, लय शहर बाकी आहे. म्हणे नाही महाराज तुम्ही बसा. अरे म्हटलं बसा, कोणाला भेटा. म्हणे कोणाला भ्या लागते, या 41 मधल्या 7 तर आपल्याच आहेत. 7 थरार, 7 थार. म्हटलं मग भेटा कोणाला, बसा ना. नाही म्हणे महाराज बसत नाही. म्हटलं बसा. अरे महाराज थार आपली आहे पण आपल्याला खाली बसता येत नाही, आपल्याला मुळ्याचा त्रास. समजलं द्यायला धन्यवाद. बाकीचे जेवायला जाऊ द्या. इटला घरामध्ये सोफा सेट होते का पहिले? पहिले हे सांगा, कीर्तन सुरू ठेवू का बंद करू? सुरू ठेवा. दिवस निघलो घ्या जीव माया. विठ्ठल संसारामध्ये वस्तू वाढल्या पण सुख कमी झालेलं आहे. भाग्यवान पैशावाला नाही आहे, भाग्यवान सोफा सेट वाला नाही आहे. 15 वर्षाच्या आधी कॉर्नर सोफे होते काय घरात? बोला. हे काही भगवद्गीतेचे श्लोक नाही. कॉर्नर सोफे होते का? लाकडाचे सोफे होते. लाकडाचे सोफे होते म्हणून माणसं सोपे होते. आता माणसं कठीण झाले कारण कॉर्नर सोफे आले. ट्रॉली किचन होतं का घरात? ट्रॉली किचन. लंगोटे महाराज ट्रॉली किचन पाहिलं का तुम्ही? ट्रॉली किचन. बटन दाबलं की टाली बहिर, बटन दाबलं की टाली बहिर येते पण घरचं मुंड उपाशी जाते. आलं काय लक्षात? ट्रॉली किचन होतं का पहिले? नाही. ट्रॉली किचन आलं पण घरच्या माणसाला जेवण नाही. कॉर्नर सोफा आला पण बसणाऱ्याले सुख नाही. गाड्या नव्हत्या एवढ्या टू व्हीलर. आता गजानन महाराज पुढे सध्या एवढ्या टू व्हीलर उभ्या आहेत. एवढ्या टू व्हीलर जरी तुम्ही आजच्या दिवशी इथं ठेवल्या तर 50 वर्ष सप्ताह होते. काही काही जण म्हणतील उपडच महाराज बोलावला रे आज. विठ्ठल 10 वर्षाच्या आधी एवढ्या टू व्हीलर नव्हत्या. गावात 5-10 टू व्हीलर. पण पळसो बळेतल्या माणसाला माणूस जर म्हैसांगले भेटला तर तो म्हणे एकटे नका जाऊ, मिनी डोर मध्ये नका बसू, गाडीवर बसा. 2 जण गप्पा करत करत पळसो बळेपर्यंत जाऊ, कौलखेड पर्यंत जाऊ, खळक्यापर्यंत जाऊ, बहादरपूर पर्यंत जाऊ. झाले माझ्या पाठ. आता गाजीपूर पर्यंत जाऊ. गावचा माणूस भेटला तर त्याला बसून आणि. आता प्रत्येक माणसाजवळ टू व्हीलर. ज्या पुट्टेले टू व्हीलर विकत घ्यायला पैसे नाही त्यानं 2-2 एकर जमीन विकली. जमीन विकली बापाची, गाडी घेतली अपाची. प्रत्येकाजवळ टू व्हीलर आहे पण त्याला म्हैसांगले भेटा आणि त्याला इजारा कौलखेड फाट्यावर चालले का? मी येतो बसून. नाही मी तिकडून असा फिरून आकोट फैल मार्गे अकोला चाललो, मग बोरगाव मंजू आणि मी मिर्जापूरले मरजो, तू वापस नको येऊ. गाडी सगळे जवळ आहे पण कोणी बसून घ्यायला तयार. ही अचानक माणसांची माकडे झाली कशी, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. बंगल्याशी बंगला 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 बंगल्याशी बंगला अन बंगल्यावर बंगले, खोपटे साकारणारी माणस गेली कुठे. सगळे माणसं झाले पण शेजाऱ्याला जळवण्याकरता व्हॉट्सअपले स्टेटस टाकणं चालू आहे. माणसं पैशावाले झाले पण वर्गणी देणाऱ्याची संख्या कमी होऊन राहिली. आणि मनाली उटीले जाऊन टुडे आय एम गोइंग टू हिल स्टेशन म्हणणाऱ्याची संख्या वाढून राहिली. पहिले अशी एवढीशी दवडी, त्याच्यात 2-3 भाकरी. पण घरचा नातू जेवल्याशिवाय बुडी नाही जेवली कोण्या दिवशी. बाबू तू जेव पहिले. एकट्यापुरतीच असते भाकरी दुर्डीत जेव्हा, माय म्हणते जेवले मी, बाप म्हणतो भूक नाही. हे दिवस कुठं गेले? माणसं फक्त आकृतीनं माणसं आहेत पण त्या माणसांमधली माणुसकी संपली. माणुसकी ज्याच्याकडे आहे तो संताकडे येतो आणि संताकडे जो येतो तो भाग्यवान होतो.
भाग्य तरी नो हे धन. हे एवढंच पुरते आपल्याला 15 दिवस. शॉर्टकट मध्ये धन, धन म्हणजे भाग्य नाही. पुत्र लेकर म्हणजे भाग्य नाही. दारा, दारा जवान पोरं फिरून राहिले दारा दारा. एक म्हणे महाराज माझ्यासाठी एखादी गरीबाची पाहिजे ना. मी म्हटलं कशी पाहू. तर ती एकदम अलर्ट झालं. म्हणे खरंच पाहता का. मी म्हटलं म्हणे तुम्हाला खरं सांगू. मी म्हटलं बिंदास सांग. म्हणे महाराज कशी बी पाहिजे फक्त जिती पाहिजे. विठ्ठल आता तर दिवस चांगले आहेत साहेब. 2026 चालू आहे. लिहून घेता भविष्य. 2031 मध्ये पळसो बळे बादरपूर सारे गाव तुमचे पंचक्रोशी. प्रत्येक गावातनी एक एक भाड्यानं क्रुझर गाडी सांगायची. त्या गाडीत पोट्टेले बसव्याचं आणि त्या गाडीत बसून त्याला अकोल्याले पाठवायचं. तुम्ही म्हणसान अकोल्याले काय. अकोल्याले इलेक्ट्रॉनिकच्या बावल्या चांगले कपडे घालून इक्याले येणार आहे. त्या बावल्या अशा मॉलच्या बाहेर काढीन मालक. तेले चार्जिंगचे केबल लावी बटन चालू केलं की बावली म्हणेन हॅलो गुड मॉर्निंग. मग आपल्या पळसो बळेतले म्हैसांगचे साऱ्या गावाचे लेकरं जातील. आणि जेचे लग्न 15-15 वर्षापासून होऊन नाहीत राहिले ते त्या बावली पुढे उभे राहतील. सांगू का राहू दे. सांगा ना का फुकट आले का म्हणा. मी फुकटच आलो आज. हे इन्क्लूड आहे. विठ्ठल त्या बावली पुढे उभे राहतील. कान देऊन ऐकून राहिले जसं उपनिषदातले मंत्र सांगून राहिलो. अरे वा ओव्या नाही जमत आहे. मग त्यानं बावलीच्या पुढे उभं राहायचं. बावली पुढे उभा राहिला की ते बावली त्याला म्हणेन हॅलो. मग इकडून यानं म्हणायचं एक्सक्यूज मी आय वॉन्ट टू मॅरी विथ यू. मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मग बावली तिकडून रोबोटच्या आवाजात विचारीन हु आर यू. तो म्हणेन आय एम सन ऑफ ग्रामपंचायत मेंबर. ते म्हणेन गेट आउट भिकार. तुझ्या बाप काय करते ते नको सांगू. कोणी म्हणतो माझा बाप आमदार आहे. कोणी म्हणतो माझा बाप खासदार आहे. कोणी म्हणतो माझा बाप जागीरदार आहे. जवान पोट्ट्यांनो जिंदगी का असली मजा तब नहीं जब दौलत अपने बाप की और उस पे घमंड हम करे. जीवन जीने का असली मजा तब आता है जब दौलत अपनी हो और उस पे घमंड अपना बुड्ढा बाप करे. बस स्टँड वर उभा राहून आपल्या बापानं म्हटलं पाहिजे अबे बन्यान फाटेला म्हणून चिल्लर समजू नको. या लाल दिव्याच्या गाडीतून जो उतरून राहिला तो पठ्ठ्याचा पोरगा आहे. लोकांच्या घरी महिन्यानं काम केलं म्हणून चिल्लर समजू नको. जो 25 लाखाच्या गाडीतून फिरते का नाही तो पठ्ठ्याचा पोरगा आहे. भांडे घासून जिच्या हाताला भेगा पडल्या. माझ्या प्याऱ्यांनो कधी रिकाम पण झालं तर भांडे घासणारे आपल्या मायच्या हातात घ्या. मायच्या शाबासकी एवढी ताकद जगात कुठं नाही. मला माझी माय महिनाभर भेटत नाही. पण तुम्हाला सांगू मला खाले भाकर नव्हती तेव्हा मी 2 खोल्याभर ट्रॉफ्या जिंकल्या होत्या. गणेश दादा किती 2 खोल्या. आम्हाला अशा ट्रॉफ्या दूर लोटा लागत जाय आणि मग स्वयंपाक करा लागत जाय. एवढ्या मंत्रीनं खासदारानं सारेनं शाबासक्या दिल्या. 40 लाख रुपयाच्या स्पर्धा जिंकलो होतो मी. किती 40 लाख. एवढा पैसा जिंकलो मी. एवढ्या शाबासक्या भेटल्या. पण आजही माझी माय जेव्हा माझ्या गालावून हात फिरवते तिला समजत नाही आपलं पोरग कोण बनलं काय बनलं काही नाही समजत. माझ्या बापाला समजत नाही. पण माझी माय ज्या दिवशी माझ्या गालावून हात फिरवते तुम्हाला सांगतो तिच्या हाताचा स्पर्श गालाले झाला की असं वाटते देवा स्वर्ग नको देऊ फक्त जन्मभर हे हात नशिबात दे. ओ इस तरह मेरे गुनाहों को धो देती है. माँ जब बहुत गुस्से में होती है तो रो देती है. किसी को घर मिला हिस्से में या कोई दुका आई. मैं घर में सबसे छोटा था. मेरे हिस्से में मेरी माँ आई. त्या आईच्या शाबासकीमध्ये ताकद. हे शाबास कितली ताकद मायच्या हातात घ्या. जिच्या हाताला भेगा पडल्या ती ज्या दिवशी सांगेन ना पंजाबी ड्रेस घालून माझी पोरगी ट्युशनला जात होती तेव्हा बस स्टँड वरचे लोक तिच्याकडे कुत्सितपणे पाहत होते आणि तिला हसत होते. पण आज या भांडे घासणारींची पोरगी DYSP झाली. त्या दिवशी जीवन सफल झालं. याला आनंद म्हणतात. पैसे खूप कमवा
पण त्या पैशामध्ये आनंद नाही, आपल्या माणसांच्या शाबासकीमध्ये आनंद आहे. धन पुत्र दारा याच्यात दारा भेटावी म्हणून दारादारावर फिरणाऱ्या पोरांनो, 3 क्वालिटीचे पोरं मला दाखवा. कीर्तन झाल्यावर 1.5 दिवसाच्या अंदर सगळेचे लग्न लावतो मी, सामूहिक विवाह सोहळा. नाही लावणार तर डबल महाराष्ट्रात मी कीर्तनाची तारीख नका घेऊ. फक्त 3 क्वालिटीचे पोट्टे. क्वालिटी नंबर 1, बापाचा 1 रुपया न घेता बायकोला पोचणारा पोरगा. क्वालिटी नंबर 2, 100% निर्व्यसनी. आणि क्वालिटी नंबर 3, हरिपाठ करणाऱ्या, भजन करणाऱ्या 50 वर्षाच्या पुढच्या 5 लोकांना गावातल्या त्याची गॅरंटी घ्यावी, तो हजर नसताना. हे महत्वाचं आहे. त्याच्या देखता तर सारेच म्हणतात बालूचं काम मस्त आहे. बालू खोलीच्या बाहेर गेला का हो? बालू 1 नंबरचा बालोरे आहे तो. विठ्ठल हे 3 क्वालिटी घ्या, स्वतःच्या कष्टावर जगा. तुकडोजी महाराजांचं भजन आहे. कोल्हापुरात एक जण म्हणे तुमचं सगळं बरोबर आहे, तुम्ही त्याही महाराज लोकांपेक्षा प्रसिद्ध होता. मी म्हटलं मग तू गुरु बन आता दसऱ्याले माया. म्हणे एक काम कर लागते. मी म्हटलं काय? तुकडोजी महाराजचं नाव नका घेत जाऊ कीर्तनात. तुकडोजी महाराजचं नाव नका घेत जाऊ. म्हटलं ता बापाचं घेत जाऊ का? मग बाप आहे माझा तुकडोजी बाबा. त्या राष्ट्रसंताचे शब्द आहेत, बसलास कशाला आळशी बनायला, चाल पुढे देशाचं काम करायला. दिसायला धट्टा शक्तीनं लठ्ठा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. 80-80 किलोचे पोट्टे झाले तुमचे, तरी तुम्ही त्याले काजू बदामचे लाडू खाऊ घालता. मग सोन्या लोळ झाला. मग 1.5 क्विंटलचा हाल्या बनवता काय त्याचा? सोन्या लोळ झाला. दिसायला धट्टा शक्तीनं लठ्ठा, जेवायला पाहिजे दही दूध मठ्ठा. काय झालं शेतावर जायला जायला, काय झालं शेतावर जायला. उगा मागतोस भीक, अरे काहीतरी शिक. तारुण्यात कसं असलं पाहिजे. संपलं माझं कीर्तन 4.5 मिनिटात. 22 वर्षाचा पोरगा लुंगी गुंडाळून अमेरिकेला गेला. आणि 22 वर्षाचा पोरगा लुंगी गुंडाळून अमेरिकेच्या फुटपाथच्या रस्त्यावर उभा राहिला. पण त्याचं मनगट पाहिलं, त्याचा चेहरा पाहिला. प्याऱ्यांनो, पॉइंट्स लावून माणूस गोरा दिसत नाही. त्यासाठी अंदर इमानदारी पाहिजे, निर्व्यसनीपणा पाहिजे. फेरेड्यान लावली ना माणूस सुंदर बनत नाही. त्यासाठी माणसाच्या जगण्यात इमानदारीचं रक्त पाहिजे. तेजांकित पोरगा पाहिला. आणि अमेरिकेतली पोरगी 25 वर्षाच्या तारुण्यातल्या पोराला म्हणते, एक्सक्यूज मी इंडियन मॉन्क, आय हॅव सम क्वेश्चन. ए भारतीय साधू पुरुषा, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे. आणि तो लुंगी गुंडाळलेला पोरगा म्हणतो, प्लीज आस्क, विचार. आणि मग ते म्हणते, इन माय कंट्री आय सीन मेनी पीपल वी वेअर ब्रँडेड कॉस्ट्युम. मी माझ्या देशात ब्रँडेड कपडे घालणारे हजारो माणसं पाहिले. बट आय डोंट सी लाईक यू जेंटलमॅन. पण मी तुझ्या एवढा तेजस्वी, ज्याला पाहावं पाहत राहावं, ज्याच्याकडे पाहिल्यानंतर मोहित व्हावं, एवढा सुंदर पोरगा मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. वाय? 25 वर्षाचा लुंगी गुंडाळलेला तो पोरगा विवेकानंद नावाचा म्हणतो, एक्सक्यूज मी माय डिअर सिस्टर, इन युअर कंट्री कॅरेक्टर डिपेंड्स ऑन कॉस्ट्युम, बट इन माय कंट्री इन इंडिया कॅरेक्टर इज एव्हरीथिंग. तुझ्या देशामध्ये कपडे चांगले घातले की माणूस चांगला बनतो, पण माझ्या देशामध्ये माणसाचं चरित्र चांगलं असलं तर तो कोणत्याही कपड्यावर असो तो चांगला दिसतो. काय सुंदर विचार. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. या भागवत मंडपावर तिरंगा झेंडा लावलेला आहे. ये भारत देश है मेरा, भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता
माझा देश, या देशामध्ये तारुण्य हे त्यागानं शोभून दिसते. भाग्य म्हणजे पैसा नाही, भाग्य म्हणजे पुत्र नाही, भाग्य म्हणजे पत्नी नाही, संतांची सेवा म्हणजे भाग्य. का महाराज? कारण त्या संतांच्या भेटीमुळे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. कारण त्यांच्या दर्शनानं आम्हाला भगवंताची प्राप्ती झाली. नुसती प्राप्ती झाली नाही, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. प्राप्त झालेला भगवंत आम्ही आमच्या हृदयाला व्यापक केलं, त्याच्यात साठवलं. भजन करा विठोबा. समारोह बाकी संत दर्शने आलाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. हा भगवंत आमच्या हृदयामध्ये साठवण्याचं भाग्य भेटलं. कारण संतांनी आमच्यावर एक कृपा केली. आमच्याच ठिकाणी उपस्थित असणाऱ्या भगवंताची प्राप्ती त्यांच्या कृपेने आम्हाला झाली. आपल्याला सुद्धा त्या भगवंताची प्राप्ती व्हावी याकरता हा सप्ताह आहे. ही सगळी आयोजक मंडळी, आपण पंचक्रोशीतली मंडळी त्याकरता कष्ट करत आहात. मी 2 मिनिटं तुमचे घेतो अजून शिल्लक. हे जीवन जे घडलेलं आहे ते संतांच्या विचाराने घडलं. खाली बसा सर्वांनी 5 मिनिटं. 2 मिनिटं खाली बसा. तुम्हाला रखमाई झालं म्हणजे की कीर्तन झालं नाही माऊली. बसा बसा 5 मिनिटं बसा. बसतात ते विड्याला ढाला. तेच बरोबर आहे, ते वेळेचे पक्के आहेत. बुवानं सांगितलं बा 4.5 मिनिटानंतर बंद. आपलं जीवन जे घडलेलं आहे ते संतांच्या कृपेनं संपला. माझा विषय गजानन महाराजांची निष्ठेनं सेवा करा. ज्या दिवशी सद्गुरू गजानन बाबांची सेवा निष्ठापूर्वक पद्धतीनं आपण करू, आपल्या जीवनामध्ये सर्व शांती समाधान मिळेल. मी या संत परंपरेचा एक छोटासा विद्यार्थी आहो, छोटा सेवक आहो. मी काही मोठा कीर्तनकार नाही, पण
सगळ्यांच्या चरणी नतमस्तक व्हावं, कारण यानं संतांच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार होत आहे. आपल्या सगळ्या मंडळींना धन्यवाद देईल. माझं कीर्तन ऐकायला आमच्या गावाच्या परिसरातले अनेक लोक आले, इथल्या परिसरातले लोक आले, त्या सगळ्या माता भगिनी पुरुष मंडळी, आमचे नातेवाईक सालतवाड्याहून आमचे मामा आलेले आहेत, इथून आलेले आहेत, हे आमचे काका इथं पडसोबडेचे उभे आहेत, ही सगळी आमचे सचिन भाऊ आहेत, सगळी मंडळी. आपल्या सर्व मंडळींना धन्यवाद. आणि विशेष मला एक बाब बोलायची आहे. संतांच्या विचाराचा प्रचार करण्यासाठी मी तुम्हाला इथं दिसतो आहे, पण मी उभा राहण्याकरता आयोजक जे मेहनत करत आहेत त्यांच्यासाठी टाळी वाजवा जोरदार. माणूस दिसायला दिसतो प्रशांत महाराज ठाकरे, वा 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 वा, पण आज कधीही स्टेजवरून व्यासपीठावरून जे बोललो नाही ते बोलतो. प्रशांत महाराज ठाकरे दिसायला आहे, पण आज जीवनातल्या सगळ्यात मोठ्या त्यागाच्या पायऱ्या ओलांडणारा, जसे हे आयोजकांनी मला स्टेज दिलं तसं माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा त्याग करणारा माझा सोबती, माझा सखा, माझं सगळा कार्यभार सांभाळणारे आमचे रोशनदादा गावंडे बसलेले. टाळी वाजवा द्यायच्या नावाच्या. मी मोबाईलही वापरत नाही महाराज, सगळा भार द्यायच्याकडे आहे. स्वतःच्या लेकराला विसरून आश्रमामधल्या पोरांची सेवा. आम्ही बोंबलत नाही फक्त म्हणून वाघासारखे डकरतो, कोणाच्या बापाले भेट नाही. कारण कीर्तन करतो, कीर्तनाची दक्षिणा घेतो, पण कीर्तनाच्या दक्षिणेतून बायकोच्या गळ्यात मिनी मंगळसूत्र नाही करत. मायबाप नसणाऱ्या लेकराचं शिक्षण करतो. पायात घालायच्या चपलेपासून डोक्यात घालायच्या टोपीपर्यंत, बांध्याच्या फेट्यापर्यंत सगळं मोफत. आणि याच्यामध्ये मी दिसतो, पण आमच्या साथीला असणारे आमचे विजय महाराज स्वतः कीर्तनकार आहेत, पण माझ्या कीर्तनाला साथ देण्याकरता आजही जायचं होतं, तिकडला कार्यक्रम कॅन्सल केला आणि तो उभे राहिले. आपल्याला घसा नाही, आवाज नाही. गजानन महाराज मुंबईत मला एक जण म्हणे कोणती काळी लावू, म्हटलं एका काळीत जमत नाही, इन्नाचा भारा घेऊन ये. पण ते गोड म्हणतात. काही काही जणायले परवाच्या दिवशी समजीन, काही हरकत नाही, ते गोड म्हणतात. सर्वात महत्वाचे आमचे रोशन भाऊ आहेत या ठिकाणी, रोशन दादा गावंडे. माझे सगळे व्हिडिओ विचार तुमच्यापर्यंत पोहोचतात. स्वतःच्या जीवनामधले दुःख बाजूला ठेवून, स्वतःच्या आयुष्यातले सुख दुःख बाजूला ठेवून माझ्याकरता माझा सक्का भाऊ एवढी काळजी करत नाही. मी गोळी कधी घ्याव, कुठं थांबाव, कुठं जाव, काय कराव, हे कष्ट करणारे माणसं. मी हे का बोलतोय, मी तुम्हाला दिसतो पण माझ्या पाठीमागं माणसं आहेत. हा पेंडॉल तुम्हाला दिसतोय, पण याला रचणारे आयोजक ते कधी दिसत नाहीत. विठ्ठल पाटील स्टेजवर आले नाहीत, ते तिथं 2-4 जणले जोर जोरात बोलतील, इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, व्यवस्था करतील. आणि गजानन महाराजांचा सेवक हा आमच्यासारखा गळ्यात हार घालून शोभा देत नाही. गजानन महाराजांच्या कार्याची, सप्ताहाची हार होऊ न देणे हाच आपला विजय आहे. आणि हा विजय दिगदिगांतरी राहावा. कौलखेळ पंचक्रोशीचा उत्सव 11 वर्ष नाही 1100 वर्ष चालावा. ज्ञानेश्वर शेवटची चाल बाकी आहे, कोणी उठू नका. शेवटची चाल होईल, त्या चालीनंतर भजन होईल, त्यानंतर तुमची चाल दाखवा. ते द्रोग यायची आहे का? तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तुझं मन होता ठेवा, तुझं मन होता ठेवा. होया भावा सापडला, होया भावा
धनी आला